वा, मस्त पोटाला गारवा देणारं एकदम सुंदर पुदिना सरबत. हे झालं आपलं मस्त गुळाचं सरबत. आणि हे तिसरं झालं आपलं मस्त बडीशोपचं सरबत. ह्या उन्हाळ्यामध्ये मस्त मस्त थंडगार सरबत प्यायचे आहे. उष्णतेला बाय बाय करायचं आहे. स्प्राईट वगैरे थंड पिण्यापेक्षा आपले मस्त होममेड सरबत प्यायचे आहे आणि पोटात खूप गारवा देऊन आणि उन्हाळ्याला बाय बाय करायचं. चला तर मग आज आपण एकाच व्हिडिओत 3 रेसिपी पाहणार आहोत. 3 सरबत झटपट कसे बनवायचे. मैत्रिणींनो, कशा आहात? अगदी मजेत, मी पण मजेत. तर चला तर मी आज माझ्या लाडक्या मैत्रिणींसाठी स्पेशल उन्हाळा सरबत घेऊन आली आहे. उन्हाळ्याला बाय बाय करायचं. चला तर मग एका व्हिडिओत 3 सरबत बनवूया. इथे मी हिरवी वेलची टाकून घेत आहे. त्यानंतर ही खडी साखर वेगळी आहे, ही धाग्याची मिश्री म्हणतात किंवा औषधी खडी साखर. जिथून आपण आयुर्वेदिक वस्तू आणतो तर त्यांना सांगायचं की आयुर्वेदिक खडी साखर द्या म्हणून, औषधी. तर ही औषधी खडी साखर ही उन्हाळ्यासाठी खूप पोटात थंड गारवा देते. त्यानंतर मी इथे बडीशोप टाकून घेत आहे. हे झालं आपलं. आता हे दळून घेऊया मिक्सरला. अशा पद्धतीने मी बडीशोप, खडी साखर वगैरे आणि वेलची मिक्सरला दळून घेतली. तुम्हाला जर वेलचीचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही केवढा इंचेस पण टाकायचा आहे. आता हे सर्व आपण एका काचेच्या बरणीत भरून घ्यायचं आहे. काचेच्या बरणीत भरा किंवा एअरटाईट डब्यात पण तुम्ही भरू शकता. हे सर्व आपलं प्रीमिक्स आहे. हे सरबताचं उन्हाळ्यातून आलं किंवा रात्रीचं थंड काही पिऊ वाटलं तर खूप छान बेस्ट ऑप्शन आहे. हे करून ठेवायचं आणि बरणीत भरून ठेवायचं. जेव्हाही वाटेल 1 चमचा घेतलं आणि 1 ग्लासमध्ये टाकलं की झालं आपलं सरबत थंडगार. अशा पद्धतीने हे स्टोअर करून ठेवायचं आहे बरणीभर. तुम्हाला जेवढंही करायचं तुम्ही अर्धा किलो बडीशोप, पावशेर बडीशोपचं पण एक खडी करू शकता. ते पावशेर बडीशोप घेतली तर अर्धा किलो खडी साखर घ्यायचा आहे तुम्हाला सरबत करायसाठी. इथे मी काचेचा ग्लास घेतला आहे. त्याच्यामध्ये आपलं हे जे प्रीमिक्स आहे खडी साखरचं ते टाकून घ्यायचं आहे. इथे मी बर्फ टाकून घेत आहे. इथे मी सब्जाचं बी टाकून घेत आहे मस्त. हे मी एक खटी फ्रीजमध्ये भिजवून ठेवत असते उन्हाळ्यासाठी. जेव्हा आपल्याला लागलं तर आपल्याकडे प्रीमिक्स पण असतं आणि सब्जाचं बी पण फ्रीजमध्ये भिजेल असतं. त्याच्यामुळे हे मी भिजवूनच ठेवत असते असं मोठ्या डब्यामध्ये. हे कसं भिजवून आणि कसं स्टोअर करायचं याचं जर कोणाला म्हणजे रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की तुम्हाला शेअर करेन. आणि हे वर्ष 6 महिने पण खराब होत नाही फ्रीजमध्ये. त्यानंतर पाणी टाकून घ्यायचं आहे. मस्त बघू शकता हे झालं आपलं बडीशोपचं थंडगार सरबत. उन्हाळ्यामध्ये बडीशोपचं सरबत खूपच पोटाला थंडावा देतो आणि सब्जाचं बी पण. चला तर मग आता आपण दुसरं सरबत करून घेऊन बघू शकतात. हे झालं आपलं बडीशोपचं सरबत. आता ह्याच भांड्यामध्ये मी पुदिना घेतलेला आहे आणि एकदम छोटासा अलगद अद्रकचा तुकडा टाकून घेतलेला आहे. यात पण खडी साखर टाकून घ्यायची आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून हे दळून घ्यायचं आहे मिक्सर. अशा पद्धतीने बारीक एकदम छान दळून घेतलेलं आहे. आता हे पण आपण ग्लासात टाकून घ्यायचं आहे. आणि कोणाला जर याचा पाला नको असेल तर आपली बारीक चहाची चाळणी असते तर त्याच्याने तुम्ही गाळून घ्यायचं आहे. यात आता पुन्हा आपण सब्जाचं बी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी बर्फ टाकून घेत आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं लागतं तेवढं. मस्त हे झालं आपलं छान सरबत. आता यामध्ये अगदी थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे. एक खट्टा मिठा वेगळी चव यावं म्हणून हे किंचित चाट मसाला टाकला आहे. थोडंसं काळं मीठ टाकून घेत आहे. काळ्या मिठामुळं आणि चाट मसाल्यामुळे हे जे पुदिन्याचं सरबत आहे हे खूप छान चवीला खट्टा मिठा लागतं. एक त्याची चवच खूप वेगळी असते. हे झालं मैत्रिणींनो आपलं पुदिना सरबत. बघू शकता ते. हे झालं आपलं पुदिना सरबत. चला तर मग आता तुम्हाला तिसरं सरबत दाखवते उन्हाळ्याच्या पोटात गारवा देण्यासाठी. तर इथे मी गूळ टाकून घेतलेला आहे. या गुळातच आपण थोडंसं काळं मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडंसं काळं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी थोडासा
चाट मसाला पण टाकून घ्यायचा आहे. आता यात पाणी टाकून घेऊया. यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. हे पण आता आपण छान मिक्सरला दळून घेऊया. अशा पद्धतीने मी हे दळून घेतलेलं आहे. हे पण आपण ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे. हे जे गुळाचं सरबत आहे हे इतकं शरीराला चांगलं आहे. जेव्हा उन्हाळी वगैरे लागते आपल्याला महिलांना आणि पुरुषांच्या पोटात आग पडते, तर बायकांना जर उन्हाळी लागली तर हे असं सरबत नक्की करून पाहिजे. याच्यामध्ये मी सब्जाचं बी टाकते आहे. आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. सब्जाचं बी किती पण टाकलं कमी जास्त त्याचं काही फरक पडत नाही, आवडीनुसार टाकायचं आहे. आता पाणी टाकून घ्यायचं आहे. आता यात पण मी मस्त बर्फ टाकून घेत आहे. हे मैत्रिणींनो, हे जे गुळाचं सरबत आहे तर हे मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा मी एकदा सांगते, तुमचा वेळ घेते सॉरी, पण उन्हाळी जेव्हा महिलांना लागते तर असं गुळाचं सरबत नक्की करा. अगदी 2 ते 5 मिनिटात फरक पडतो. आणि हे उन्हाळ्यासाठी गुळाचं सरबत खूप म्हणजे खूपच शरीराला थंडावा देणारं आणि शरीरासाठी खूप चांगलं आहे. तर हे झालं आपलं मैत्रिणींनो तिसरं सरबत. मस्त मैत्रिणींनो बघू शकता आपलं हे झाले 3 सरबत, बडीशोप, पुदिना आणि गुळाचं. तर मस्त मैत्रिणींनो हे झालं आपलं पुदिन्याचं सरबत. बघू शकता किती सुंदर झालेलं आहे. त्यानंतर हे आहे गुळाचं सरबत, मस्त बघू शकता. आणि हे आहे आपलं बडीशोपचं सरबत. हे झाले मैत्रिणींनो आपले 3 सरबत. तर उन्हाळ्याचं नक्की करून प्या. बाहेरचं स्प्राईट वगैरे पिऊन आपल्या पोटामध्ये शरीरात उष्णता उभारते. हे मस्त आपलं होममेड आणि शरीराला गारवा देण्यासारखं सरबत आहे. तर तुम्ही नक्की एकदा करा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं. बाय बाय मैत्रिणींनो. मस्त थंडगार सरबत प्या, मस्त खा आणि मस्त राहा.